नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो तुमचं कृषी विभागाच्या संदर्भात एक गोड अशी बातमी आलेली आहे. पण त्या बातमीमध्ये खरोखर शक्यता आहे का, म्हणजे काही डाऊट्स थोडेसे आहेत. तरीही असो डाऊट्स मी का घेतोय ते देखील तुम्हाला सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ज्या भरतीचे इतके दिवसापासून गाजावाजा चाललेला आहे, तर या भरतीविषयी एक आकडा जो आलेला आहे आपल्यासमोर, तो म्हणजे 11,400 ही पदं जी आलेली आहेत, तर ह्याचा देखील आपण आढावा घेणार आहोत. एकंदरीत तुम्हाला अभ्यासाची तयारी सुरू करण्यासाठी हा वेळ किती योग्य आहे याचं देखील तुम्हाला समीकरण पडून येणार आहे. आणि जो महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की जाहिरात कधी येणार आहे, संपूर्ण माहिती जी आहे या पत्रकातली आपण डिकोड करणार आहोत आणि तयारी कशी करायची ते देखील सांगणार आहोत. तत्पूर्वी आपली ही सरळ सेवा भरतीसाठीची ही बॅच आहे फक्त 999 रुपयामध्ये. तुमचं GK GS, गणित, बुद्धिमत्ता, देन तुमचं मराठी असेल, इंग्लिश असेल, हे सगळे विषय तुमचे फक्त 999 मध्ये मिळणार आहे. आपली ही जी एक्सपर्ट ट्रेंड ज्यांनी या सरळ सेवेच्या माध्यमातून पद मिळवलेले आहेत, ती शिक्षक तुम्हाला या सरळ सेवेच्या या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचमध्ये शिकवणार आहे. 1 वर्षाची ही जी बॅच असणार आहे, तर ती तुम्ही नक्की जॉईन करा. जॉईन करत असेल तर आपलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. ई-स्वयं ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करा, रजिस्टर करा आणि बॅच जॉईन करू शकता. ऑफकोर्स तुम्ही अगोदर डेमो वगैरे चेक करा आणि पटलं तरच करा. ऑलराईट, आता हे एक पत्रक आलेलं आहे. आता सगळ्यात अगोदर या पत्रकावरती मी थोडासा डाऊट का घेतोय, कारण यावरती कुठलंही प्रशासकीय माहिती कुणाच्या दाखल्यानं दिलेलं आहे का, न्यूजपेपरचं आहे का काय आहे, याला कसलीही म्हणजे आधारभूत नाही आहे. म्हणजे उगाचच मी सगळी माहिती तुमच्यावर थोपवेल असं माझं नेचर नाही आहे किंवा मला ते बुद्धीला पटत नाही आहे. पहिली गोष्ट ही झाली. दुसरी गोष्ट, हा जो फॉन्ट आहे ना, तर हा पुस्तकांचा फॉन्ट आहे आणि ऑफिशियल कागदपत्रासाठी जो फॉन्ट वापरला जातो कृतीदेव 55, हा फॉन्ट जो आहे ना, तर तो वेगळा असतो. तर त्यामुळे यावरती मी थोडासा साशंक आहे. तरी पण माहिती काय आहे तर ती तपासून घेऊया. बघा, सर्वश्री सतीश चव्हाण, विक्रम काळे तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधतील. आता हे त्यांच्या हातात चिटोरी दिलेली आहे या मंत्र्यांच्या हातामध्ये आणि नंतर ते बोलत आहे, म्हणजे हे ऑफिशियल नाहीये, याचं आणखी एक द्योतक आहे. तरी या पत्रकामध्ये पाहून घेऊया. राज्यात 4 कृषी विद्यापीठाचे कार्यरत असून सुधारित 11,400 पदांचा सुधारित आकृतीबंध मान्यतेसाठी प्रलंबित असणे, आकृतीबंध मंजूर होत नसल्याने तांत्रिक पदाची भरती प्रक्रिया रखडली आहे. राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे मिळून 65% पद जे आहे तर ती रिक्त आहे. ठीक आहे, ही गोष्ट जी आहे तर ही सत्य गोष्ट आहे की जी 4 विद्यापीठे आहेत, ठीक आहे, त्यापैकी वसंतराव नाईक या विद्यापीठाची आलेली आहे आणि राहुरीच्याही शिक्षकांची काही जागा आलेल्या आहे. पण बाकीची जी पदं आहेत ना, 65% जी पदं आहेत तर ती रिक्त आहे. त्यात परभणी 66%, अकोला 63%, राहुरी 55%, तर दापोली 41% एवढी मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने राज्याच्या कृषी क्षेत्राला दिशा देणाऱ्या अनेक हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या विद्यापीठात रिक्त पदाचं हे जे आहे तर हे काळं ग्रहण लागलेलं आहे. आणि रिक्त पदांमुळे शिक्षण आणि संशोधनाचा जो गाडा आहे तो अक्षरशः काय खिळखिळा झालेला आहे. नोकर भरती आणि प्रशासकीय अनास्थेमुळे कृषी शिक्षणाचा दर्जा खालवला जात असणे, म्हणजे आता हे जे कृषी शिक्षण देणारा, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि प्रत्येक वर्षी एक नवीन पिढी जी आहे तर ती कृषी क्षेत्रामध्ये येत असते आणि त्यांना जे काय म्हणता येईल की ज्या क्वालिटीचं एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे त्या क्वालिटीचं एज्युकेशन देण्यासाठी ही जी यंत्रणा, ही सिस्टीम जी आहे तर ती अपुरी आहे, खिळखिळी आहे, हे यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आणि ते खरोखर आहे. सेवा प्रवेश नियम मंडळाचे पद बऱ्याच दिवसापासून रिक्त आहे. ठीक आहे, सेवा प्रवेश मंडळाचं जे नियमन आहे तर त्यांचं देखील पद रिक्त आहे. तांत्रिक आणि अतांत्रिक जी पदं आहेत तर ती देखील आहे. शिक्षकांची देखील पदं भरपूर आहे. अशा महत्त्वाच्या नियुक्त्या रखडल्या असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन सन 2025 मध्ये या प्रकरणी आश्वासित केलेले आहे. आता महाराष्ट्र शासनाचं एक नवीन नवीन एक अध्यादेश आहे की आश्वासन समित्या ज्या आहेत ना तर त्या प्रत्येक विभागासाठी नेमलेल्या आहे. ज्याही मंत्र्यांनी प्रशासकीय जिथं कारभार असेल, जसं की दोन्हीही सदनं असतील, त्या सदनामध्ये जर काही त्यांनी आश्वासन दिलं असेल तर ते आश्वासन 90 दिवसाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. हे देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे हे जे आश्वासन दिले गेलेलं आहे ना तर ते आणखी पूर्ण झालेलं नाही आहे आणि नजीकच्या भविष्यामध्ये आश्वासन समिती ज्या नेमलेल्या आहेत त्यांच्या मार्फत या प्रकरणावरती गांभीर्यानं चर्चा केल्या जाणार आहेत आणि नक्कीच आपल्याला पॉझिटिव्ह गोष्ट जी आहे तर ती नक्की दिसायला मिळणार आहे. तर कारवाई होत नसणे आणि सुधारित 11,400 पदाचा आकृतीबंध तात्काळ मंजूर करून पदभरतीसाठी तात्काळ कारवाई करण्याची
मागणी जी आहे तर ती शासनाने करायला पाहिजे असं हे पत्र आहे ना. आता आज जरी समजा आकृतीबंध जे आहे तर तो जर तयार होण्यासाठी हातात घेतला, ऑफकोर्स आता तर आचारसंहितेमुळे होणार नाही, पण 31 जानेवारीच्या नंतर जेव्हाही हा येईल तर त्याच्यानंतर कमीत कमी महिनाभर म्हणा किंवा 15 दिवस म्हणा किंवा त्यापेक्षा जास्तही वेळ लागू शकतो. आकृतीबंध तयार होईल, नवीन काही पदं ॲड केले जातील किंवा जुने काही जे पदं आहेत तर ते निरस्त केले जातात. म्हणजे ऑफकोर्स आता डिजिटलायझेशन झाल्यामुळे काही जे पदं आहेत, शिपाई वगैरे बाकीची जी गड्डची पदं आहेत तर त्यांचं पदं जे आहे तर ते काय करतात की बंद करून नवीन नाव देतात आणि त्याचे सेवा प्रवेश नियम यावे लागतात. सेवा प्रवेश नियम देखील येणार. म्हणजे आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम आणि नंतर मग जाहिरात, असा जर आपण एका भरतीचा जर प्रवास पाहिला तर भरती येण्यासाठी जानेवारीनंतर 2 ते 3 महिन्याचा कालावधी मला असं वाटतं की लागू शकतो लॉजिकली. आणि प्रशासकीय यंत्रणा ज्या पद्धतीने काम करते, संथ गतीनं जरी काम केलं तरीही 2, 2.5, 3 महिन्यामध्ये 31 जानेवारीच्या नंतर ही जाहिरात येऊ शकते किंवा त्यापेक्षा जास्तही वेळ लागू शकतो. अर्थात आता यावरती जे आहे तर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी हा जो वेळ आहे हा अप्रतिम आहे. तुम्हाला आतापासूनच जर तुम्ही पुस्तकात डोकं घातलं, तुमच्या ओव्हरऑल कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील, PYQची प्रॅक्टिस चांगली असेल तर 2026मध्ये तुम्हाला कृषी विभागामध्ये ज्या येणाऱ्या 11,400 जागा आहेत तर त्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. त्यासाठी आपली सरळ सेवेची बॅच जी आहे तर ती तुम्ही कन्सिडर करू शकता. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमच्या काही दिक्कत, डाऊट, क्वेरी परेशानी असतील तर नक्की विचारू शकता. आता पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.